फक्त लाल कलर मारला तर कमळं वाटते, तर गुलाब वाटते. एवढे कोबी लागलेत बघा. नर्मदे हर बघा. तिथे समोर परत फवारे चालू आहेत. फक्त आपल्या वाटेवर त्याचा चिखल नसावा बस. नर्मदे हर. आणि हे लौकी आहे ना? तर असा हा मार्ग आहे ओंकारेश्वरला जाण्याचा आणि आपण अशा मार्गावरनं जात आहोत. मोबाईल हात ठेवतो, चालता नहीं तो पाय घसरते. नर्मदे हर. मैया ओ मिट्टी के उसमें हमको मत दीजिएगा, हम नहीं पी, उसमें नहीं पीना है. हमारे ग्लास में है ना. तो हम आपके लिए नहीं, आपसे यही पूछ रहे थे. हाँ हाँ इकडे बघा ये तो हम लोग के लिए नहीं. चहा बनवतात आहे हम वैसे चुलीवरती परिक्रमा में नहीं आणि चलता है. ह्या मैया बनवतात आहे नर्मदे हर. आणि यांचे घर पे तो वैसे उसी में कुटी सारखी बनवली आहे मैयाच्या किनारी. हे बघा अशी आहे नर्मदे हर. आम्ही इथे बसलो आहोत. इथे माताराम आहे आणि इथून व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय मैयाचा. आम्ही असं बसून बघतोय ह्या साईडने. नर्मदे हर. बाबा जी के लिए उनका हार रहेगा ना उनके पास. ओ दादा द्या तुमचं काका. मगाच मी रामभाऊंना बोललो आता चहा कुठे मिळणार, तर बघा चहाची अरेंजमेंट कुठे झाली. नर्मदे हर. आणि ह्या विटा नुसत्या अशाच ठेवलेल्या आहेत. इकडे लाकडाचं अशी कुटी बनवली छोटीशी प्लास्टिक वगैरे टाकून. नर्मदे हर. हा केवढं बघा गव्हाचं शेत आहे. कोण नाही नाही गेले असतील इकडून बाळ. हा बघा भिजला नुसतं पाण्यात, त्याला उडालं होत नाही आहे. अरे 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 तो भिजला त्याला उडालं होत नाही पक्षाला. बरोबर. हा बघा केवढं शेत आहे. बापरे मजा येते पण चालायला. एकदम किनार. बऱ्याच दिवसांनी एवढ्या किनाऱ्यावरून चाललोय. पान कोंबडी पिल्ल वगैरे घातले असेल. हो तुम्ही काय म्हणता कोंबडीला? आम्ही कुवा कोंबडी बोलतो. तुम्ही काय बोलता? पान कोंबडी बोलता ना. किंवा स्पीड मधनं उडून गेले ते नर्मदे. तुम्ही बोलले असे. मला कळलंच नाही तुमच्या पायाचे इथून गेले. हो तिची पिल्ल वगैरे असतील, अंडी घातली असतील तिने. नर्मदे हर. बघत होतो असतो कारण मला तिची ना अंडी कधी बघितलीच नाही मी. पिल्ल बघितली छोटी छोटी. आणि तिकडे मॅच चालू होती बघा मित्रांनो. आता जरा ब्रेक टाईम आहे. सेमीफायनल आहे आणि त्यांचे फायनल होईल. 108 रन बनवलेले एका टीमने. नर्मदे हर. आणि 108चं चेसिंग होतं पण समोरची टीम वाटतं मला वाटतं 20-30 रनमध्येच ऑल आऊट झाली. कारण आम्ही चहा पेपर्यंत टीम ऑल आऊट झाली ती. नर्मदे हर. प्रेशरमध्ये गेम खराब होतो. कूल माइंडने खेळायचं, शांत डोक्याने. क्रिकेट असाच खेळ आहे. म्हणून त्याला जेंटलमॅनचा गेम बोलतात. नर्मदे हर. तिथे पण फवारा आहे पण लांब आहे बहुतेक. बघू आता कितपर्यंत पाणी येत आहे त्याचं.
नर्मदे हर. पाण्याच्या शेजारी राहणारे बरेच पक्षी इथे बघायला मिळतात. मगाशी एक 100-150 असे दुसरे पक्षी गेले, पण आपलं काय म्हणतात कॅमेरा ऑन नव्हता, कारण बॅटरी लो झालेली होती, म्हणून ते शूट करता नाही आला. आता खूप सुंदर असा नजारा होता जो आपल्याला बघायला मिळाला असता. नर्मदे हर. हा बघा, आता नुसतं तुम्हाला बोललो आहे बघा कसे फवारे आहेत. वा फक्त आता काय थंडी नाही आहे, असा फवाराचं पाणी उडालं तर बरं वाटतं. फक्त हे जर चिखल झालं, हे बघा इथं चिखल आहे, इथून आता आरामात चालावं लागणार आहे. नर्मदे हर. मी मोबाईल आत ठेवतो, पण सगळं ओलं झालेलं आहे. नर्मदे हर. इथून आरामात. हा हे बघ, आता आपण ब्रह्मघाटाला पोचलो आहोत. हा ब्रह्मघाट आहे आणि इकडे समोर ब्रह्मकुंड आहे, पण तो दिसणार नाही आहे. या झाडाच्या इकडेच कुठेतरी ब्रह्मकुंड आहे. आणि हा भारद्वाज पक्षी. नर्मदे हर. इथेच पुढे कुठेतरी ब्रह्मकुंड आहे. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. तो आता पाण्याच्या खाली आहे. नर्मदे हर. वाला भर होगा वही, पर हम लोग क्या अमावस्या है, रुक गए, पूनम है, रुक गए, ऐसा सब रहता है ना, तो उसमें हमारे दिन थोड़े ज्यादा हो गए. ऐसा एकादशी में नहीं चले, एकादशी का व्रत किया तो नहीं चले. फिर क्या होता है वो पूर्णिमा, अमावस्या, तभी वो बाबा जी लोगों ने रोक लिया. ऐसा सब करते करते हम बहुत लेट हो गए हैं. नहीं तो 15-20 दिन पहले ही पहुंच जाते थे. हाँ, हमारे वाले गए समझे. ठीक है, उतना मैया का किनारा तीरथ भी तो करो ना. हाँ, यही तो सबसे बड़ी तीर्थ है. रुको. कल मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मला खेचून घेऊन आले. नर्मदे हर. शुभ प्रभात. आणि सूर्य महाराजांचं दर्शन घ्या. आणि चहा बनवायचा प्रोग्राम चालू आहे बघा. चहा बनवतात आहे सकाळची, आणि ती पण चुलीवरची चहा. हे बघा, कुठे चूल दिसते का? चूल दिसते. हा, हे बघा, चुलीवरचा चहा चालू आहे मस्तपैकी. ब्रह्मकुंड आहे इकडे. मयाचं दर्शन घ्या या सकाळी सकाळी. आणि इकडे मयाची आरती चालू आहे. नर्मदे हर. फ्रंट कॅमेराने मी दाखवतो, कारण इथून खूप उजेड आहे त्यामुळे बरोबर दिसत नाही आहे. एक मिनिट. नर्मदे हर. नर्मदे हर. मयाचं पात्र बघा केवढं विशाल आहे इकडे. ब्रह्मकुंड. इथे रेवा आश्रम आहे. हा बघा आश्रम. आणि इथे मैयाची पूजा आरती चालू आहे. आणि इथे एक शिव मंदिर आहे जुना. किती जुना आहे माहिती नाही आहे. परत कुठलं? अच्छा, हे आपट्याचं झाड आहे ना.
परत एकदा सूर्यभगवानचं दर्शन घेऊन शुभप्रभात मित्रांनो सगळ्यांना परत. आणि इकडची व्यवस्था दाखवतो. हे बघा टाकावं लागते. चहा बनवायचं चालू आहे. 3.5 गिलास आहे. टाका. आणि हा इकडचा परिसर आहे बघा. इकडे बाजूला समोर हापसा आहे. आणि इथे टॉयलेट आहे. जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तरी जाऊ शकता, नाही तर हे टॉयलेट पण तुम्ही वापरू शकता. हा ॲक्च्युली एक हे आहे ना आपलं काय म्हणतात ब्रह्मकुंड आहे. पण बाकी या जागेचं नाव काय? ब्रह्मदेवाने पूजा केली. नाही नाही, पण इकडच्या स्थानाचं नाव काय? ह्या जागेचं इथे आलोय तिकडे. ब्रह्मकुंडच आहे. गावाचं नाव काहीतरी असं ना, मला माहिती नाही. इथून ब्रह्मांड घाट एक 50-60 किलोमीटर असेल. हा हा, ते गोटे काय होतं ना, गोटेगाव ते आलं तेच ना, गोटेगावच ना. तिथे खाली लिहिलेलं आहे. हो अच्छा, गोटेगाव आहे. तर आपण गोटेगावात आहोत आता. आणि इथून मला वाटतं कुठलं ते घाट कुठला तो ब्राह्मण घाट ना, ब्रह्मांड घाट. तो जवळजवळ इथून 55-60 किलोमीटरवर आहे. अजून बर्मान नाही, तो पण ब्रह्मच घाट आहे का, ब्रह्मांड घाट. नर्मदे हर. हा हो झालं ते स्वच्छ. नर्मदे हर. चला आता आपली आवरावर करायचं आहे सगळं सामानाची, ती करून घेऊया. काल रात्री झोपायला आम्ही इकडे होतो बघा. हे इकडे खाली झोपलेले आणि आम्ही इकडे झोपलेलो होतो. आणि इकडे मुंग्या म्हणजे ते मुंगळे एवढे आलेले ना की म्हणजे हजारोनी मुंगळे इथे फिरत होते. आता काहीच दिसत नाही आहे. तर महाराज मला रात्री येतात आणि सकाळी जातात, पण कोणाला चावत नाहीत ते. नर्मदे हर. नर्मदे हर. हे महाराज आहेत इकडचे. नर्मदे हर महाराजजी. नर्मदे हर. तर मगाशी काहीतरी गोटेगाव काय मी बोललो, तर गावाचं नाव आहे भैसा आणि घाट आहे ब्रह्मकुंड घाट. कारण इथे काहीच कळत नाही कुठली गाव आहेत काय ते. हे मंदिर नर्मदे हर. विचार ना कसं जायचं ते. आता नहीं, आपने वो दिया ना पपीता, वो खाया था. अच्छा, कैसे जाना है यहाँ से? अभी नहर से चले जाओ, ये रोड से हाँ। केनाल नहर पड़ेगी, जिसमें ऊंचा नीचा तुम उसमें भिंजोगे भी है. तुम आगे बहुत आगे निकल जाओ, शाम के नर्मदा तट भी पहुँच जाओ. केनाल मतलब महादेव के पट्टे पहुँच जाओगे आप 20 किलोमीटर.